आज आपण उपवासासाठी खमंग, खुसखुशीत, बनवायला सोपे आणि पोटभरीचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून किसून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी साखर, शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे दही घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यामध्ये मी वापरणार आहे रुचिराची उपवास भाजणी. या भाजणीपासून तुम्ही फक्त थालीपीठच नाही तर उपवासाचा उपमा, कटलेट, उपवासाची भजी, उपवासाचे चीज रोल्स असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. जर तुम्हाला ही भाजणी ऑर्डर करायची असेल तर Amazonवरती अवेलेबल आहे आणि त्याची लिंक कॅप्शनमध्ये दिलेली आहे. आता हे या पद्धतीने मिक्स करून घेतले. गरजेनुसार पाणी घालायचे आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं. वेळ असेल त्याला अर्धा तास रेस्ट द्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचं थालीपीठ तयार करून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी तूप सोडून याला छान खरपूस भाजून घ्यायचं. तर इथे पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि तेवढेच चविष्ट आपले उपवासाचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.